श्रीरामनवमीच्या पर्वावर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार शहरातील राजापेठ आणि कोतवाली या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला। बालाजी प्लॉट येथून रूट मार्चची सुरुवात करण्यात आली। राजापेठ, राजकमल, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये आरसीबी पथक, होमगार्ड, कर्नाटक स्टेट पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांसह डीसीपी गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भावकर, एसीपी पाटील, कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय कोंटक्के, राजापेठचे पीआय महेंद्र अंभोरे, कोल्हापुरी गेटचे पीआय स्वाती पवार, नागपुरी गेटचे पीआय कुलरा गोंडवर सहभागी होते। तो ले गए अरे हो पुन्हा काढला मी कॅमेरा।
मार्च काढण्यात आला, काय नेमकं उद्देश होता? उद्याच्या रामनवमीच्या सणानिमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्या बंदोबस्ताचा आणि एरिया डॉमिनेशनचा एक भाग म्हणून आम्ही आज शहरामध्ये रूट मार्च आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये शहरातील सर्व पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणी झोन 1 झोन 2 हद्दीतली आणि RCP आणि SRPF हे सहभागी होत आहेत. आणि याचबरोबर मिरवणूक मार्ग जो आहे त्या मिरवणूक मार्गावर हा रूट मार्च आम्ही आयोजित केलेला आहे. अर्धा रूट मार्च पूर्ण झालेला आहे, अर्धा आता पूर्ण करत आहोत. काय सांगाल, रामनवमी म्हणजे संपूर्ण देशामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आणि अमरावतीत सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरा करणार येणारा सण आहे. काय आव्हान कराल आपण नागरिकांना? नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी करावी, परंतु नागरिकांनी रामनवमी साजरी करताना जी विशेषतः मंडळं आहेत, रथाची वेगवेगळे प्रोसेशन्स आहेत, त्या सगळ्यांनी त्यांच्या बैठक घेण्यात आलेली होती. त्यांना नियम, अटी, साऊंड पोल्युशन आणि काय काय अपेक्षित आहे हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था भंग होईल असं वर्तन न करता उत्साहाने परंतु शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी आपापली जी रॅली आहे किंवा यात्रा आहे ती पूर्ण करायची आहे. याबाबत सूचनासुद्धा आम्ही सर्व जे आयोजक आहेत त्यांना दिलेल्या आहेत आणि वेळेत पूर्ण करायची आहे. कोणत्याही प्रकारे आवाजाचा, नियमाचा किंवा रस्त्यावर गर्दी होईल, दुसऱ्याला अडथळा होईल, दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन न करता चांगल्या पद्धतीने ही उत्सव साजरा करायचा. त्यावेळेस शोभायात्रा शहरामधून निघणार, तर शहरामधले काही रस्ते वळवण्यात आलेले आहेत का? हां, शहरातले काही रस्ते जे वळवलेले आहेत त्याबाबत नोटिफिकेशन पेपरला येईल आणि त्याच्यासाठी सर्वांच्या सोयीसाठी म्हणजे नागरिकांची वाहनं अडू नयेत किंवा कुठे ट्रॅफिक जॅम होऊ नये ही सर्वांची सोय बघून ते रस्त्याचं काय जे डायव्हर्जन आहे ते केलेलं आहे. थँक्यू.